बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची अंतिम फेरीत सुवर्ण पदकासाठी लढत। आज संध्याकाळी होणार अंतिम सामना। भारतीयांचा उत्साह शिगेला। कुस्तीपटू नरसिंह यादव याचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं। खेळावर 4 वर्षांची बंदी। ब्रॉन्झ पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकवर बक्षिसांचा वर्षाव। हरियाणा सरकारकडून रोख रक्कम तर रेल्वेकडून रोख रकमेसह विभागीय वाणिज्य व्यवस्थापक पदावर पदोन्नती। अमेरिकेचा धावपटू उसेन बोल्टनं 200 मीटर शर्यतीत पटकावलं सुवर्ण पदक। ऑलिम्पिकमधल्या 3ऱ्या सुवर्ण पदकावर उसेननं नाव कोरलं। संरक्षण सामग्री खरेदी व्यवहारात तिन्ही सेना दलं आणि संरक्षण मंत्रालयानं गती आणण्याचे मनोहर पर्रिकर यांचे निर्देश। पेट्रोलियम मंत्रालय वायू पुरवठा आणि शोधासाठी 50 मिलियन मेट्रिक टन क्षमतेचे 4 नवीन टर्मिनल उभारणार। पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। कृष्णा गोदावरी खोऱ्यातील KGD-6 उत्खनन क्षेत्रातून उद्दिष्टापेक्षा नैसर्गिक वायूचं कमी उत्पादन केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं रिलायन्स इंडस्ट्रीजवर बजावला 2,500 कोटींचा दंड। कामगार कायद्यातील सुधारणांच्या विरोधात रेल्वे आणि टपाल वगळता इतर बँका आणि सरकारी आस्थापनातील कर्मचारी 2 सप्टेंबरला संपावर। भारतीय मजदूर संघाचा सहभाग नाही। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबरला समाप्त होत असल्यानं नवीन गव्हर्नरची लवकरच घोषणा होण्याची शक्यता। अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना नियमित सेवानिवृत्ती वेतन मिळण्यासाठी संबंधित अर्जावर नियोक्त्याच्या संमतीची गरज राहणार नाही। दादर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दुरुस्त प्रकरणी प्रलंबित असल्यामुळे न्यायालयानं प्रकाश आंबेडकरांच्या भवन पुनर्बांधणीची विनंती उच्च न्यायालयानं फेटाळली। कोल्हापूर मुंबई विमानसेवा 1 जानेवारीपासून सुरू होणार। विमान उड्डाण आणि नाईट लँडिंग परवान्यासाठी पाठपुरावा करणार। चंद्रकांत पाटील यांची माहिती। वाईच्या हत्याकांडात दोषी असलेल्या डॉक्टर संतोष पोळच्या विरोधात नव्यानं 3 तक्रारी दाखल। वाईच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचे 9 थर लागणारच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे। टेमघर धरण गळती प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर 25 अभियंते आणि 9 ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। गार्टनर संस्थेच्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून दरम्यान जगभरात 34,43,59,700 मोबाईलची विक्री। सॅमसंग अव्वल, चीनी कंपन्या आघाडीवर। खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजा गाव दत्तक घेतलं। सौदी अरेबियातील टायमा क्षेत्रात उत्खननात पुरातत्व शास्त्रज्ञांना 90,000 वर्षांपूर्वीच्या मानवी अस्थी सापडल्या। सौदी अरेबिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पथकाची माहिती। भारत वेस्ट इंडिज क्रिकेट कसोटीवर पावसाचं सावट। पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचे 62 धावात 2 गडी बाद।